लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता नंदिनीला वाचवण्यासाठी काव्या एक खूप मोठा शब्द देऊन बसणार आणि त्यामुळे काव्या आणि पार्थमध्ये खूप मोठं भांडण घडणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता नंदिनीने जीवाचं काहीही न ऐकता तिचे जे रिपोर्ट असतात ते पाहिलेले असतात आणि आता त्या रिपोर्टमध्ये नंदिनी आई होताना खूप कॉम्प्लिकेशन असणार आहेत असं लिहून आलेलं असतं. आता ते रिपोर्ट पाहिल्याच्या नंतर नंदिनीला खरं तर म्हणजे खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. नंदिनी दुखावली गेलेली असते, ती पूर्णपणे हर्ट झालेली असते. काय बोलावं काय नाही बोलावं नंदिनीला काही सुचत नसतं. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी अगं, नंदिनी म्हणते म्हणून रिपोर्ट लपवत होतात ना माझ्यापासून, म्हणून मला रिपोर्ट दाखवत नव्हतात. जेव्हा मी जसं काय पाप केलं होतं की माझ्या नशिबात हे सगळं घडून बसलं, मला हे सगळं भोगावं लागणार होतं. मी असं काय केलं होतं, मी असं कोणाचं काय बिघडवलं होतं, बिनसवलं होतं की हे सगळं देवाने माझ्या नशिबात लिहिलं, माझ्या वाट्याला लिहिलं. मला ना खरंच कधी कधी कळत नाही. तर इकडे आता खाली ज्या बायका येऊन थांबलेल्या असतात त्या नंदिनीची वाट बघत असतात. शेवटी मग आता त्या बायका म्हणत असतात, मालिनीताई नंदिनीला बोलावता का? नाही म्हणजे नंदिनीने आम्हाला सगळ्यांना बोलावलं खरं आणि अचानक तीच वरती निघून गेली. मग मालिनी काकू नंदिनीला हाक मारतात आणि नंदिनी खाली येते. नंदिनी म्हणत असते, माफ करा मी अशी अचानक निघून गेले, सॉरी. तर आज मी इकडे तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे ते म्हणजे मातृत्वाबद्दल. मातृत्व म्हणजे काय? त्याबरोबर आता बायका उत्तरं द्यायला सुरुवात करतात. मातृत्व म्हणजे बाळाला जन्म देणं, मातृत्व म्हणजे आई होणं, मातृत्व म्हणजे बाळाचं संगोपन करणं. त्यावर मग लगेचच नंदिनी म्हणते, मातृत्व म्हणजे फक्त आपण जन्म दिलेल्या बाळाचं संगोपन करणं असं असतो का? आता बऱ्यापैकी स्त्रिया अशा आहेत ज्यांना आपलं स्वतःचं जन्म दिलेलं मूल होत नाही, म्हणजे त्या आई होण्याच्या पात्र नाही किंवा त्यांच्यात मातृत्व नाही किंवा त्यांना ममता नाही, माया नाही असं तर आपण म्हणू शकत नाही ना. त्याही स्त्रियांना माया, ममता, आपुलकी सगळं असतं, फक्त त्यांच्या शरीरात काहीतरी दोष असतो. किंबहुना कधी कधी बायकांमध्ये दोष नसून पुरुषांमध्ये सुद्धा असतो. असो, हा आता वेगळा विषय आहे, या विषयावर आपण असं बोलायला नको. पण आज ज्या बाईला मूल होऊही शकत नाही, मी त्याही बाईला आई कसं होता येईल या विषयावर बोलणार आहे. सगळ्याच बायकांना प्रश्न पडतो की जिला आई होता येणार नाही म्हणजे तिला मूल होणार नाही, तिला मूल कसं होईल? नंदिनी म्हणते, आई होणं म्हणजे फक्त मूल जन्माला घालणं नाही हो. आई होणं म्हणजे त्या बाळाचं संगोपन करणं. आई होणं म्हणजे दुखणी खुपणी काढणं, हसणं, रडणं, खाणं पिणं, शाळेत सोडणं आणणं, प्रत्येक गोष्ट त्या बाळासाठी अगदी आपुलकीने करणं, त्याला जीव लावणं, बरोबर ना? मग कधी कधी आपण बाळ जन्माला घालू शकलो नाही म्हणून आपल्यातल्या ह्या क्वालिटीज ज्या एक आई पूर्ण करते त्या नष्ट होतात का? नाही ना. मग आपणही आई होऊ शकतो, बरोबर ना? त्याबरोबर बायका म्हणतात, नंदिनी तुला काय बोलायचं आहे ते तू स्पष्ट बोललीस तर बरं होईल. नंदिनी म्हणते, अनाथ आश्रमात अशी कित्येक मुलं असतात ज्यांना आई वडील नसतात. काही मुलं तर असे असतात ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी वाऱ्यावर टाकून दिलेलं असतं. त्या सगळ्यामध्ये त्या मुलांचा काय दोष असतो? कुठल्या बाळाची अशी इच्छा असते की आपण अनाथ व्हावं, आपल्याला आई वडील नसावे, पण तरीही ती मुलं अनाथ होतातच ना. मग जर आपण त्या मुलांना स्वीकारलं, त्यांचे पालक झालो आणि त्यांचं संगोपन केलं तर त्या मुलांना पालक, आई बाबा, हक्काचे आई बाबा मिळतात आणि आपल्याला मुलं मिळतात. या बहाण्याने आपल्याला आपलं सुख मिळतं आणि त्यांना त्यांचे आई वडील, त्यांचं कुटुंब. काय वाटतं तुम्हा सगळ्यांना? मूल दत्तक घेऊनही आई वडील होता येऊ शकतं ना. म्हणजे त्यावर सगळ्या बायकांना नंदिनीचे विचार खूप आवडतात आणि पटतातही. पण वसुहत्याला मात्र आता नंदिनीचे विचार पटलेले नसतात. वसुहत्या म्हणते, माफ करा पण मी मध्ये जरा बोलतेच. नाही म्हणजे नंदिनीने जे काही सांगितलं, नंदिनी जे काही बोलली ते म्हणजे अगदी बोलण्यापुरतं ठीकही आहे, पण जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर या सर्व गोष्टी तितक्याशा बरोबर नाही आहेत. नाही म्हणजे मूवीमध्ये बघण्यापुरतं किंवा मालिकेत बघण्यापुरतं हे सगळं ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात हे असं नाही घडू शकत ना. खऱ्या आयुष्यात आपण जन्म दिलेलं मूल हेच आपलं असतं. नाहीतर परक्याचं पोर आणून आपण आपल्या घरात वाढवायचं. ते कुठलं राहणारं आहे, कुणी त्याला जन्म दिला आहे, नक्की ते चांगल्या माणसांचं आहे का, मध्ये कोणाचं रक्त आहे काय आपल्याला काही माहीत नसतं. आत्ताची हल्लीची पिढी लग्नाआधी एकत्र राहते, संबंध ठेवते, त्यातून ही अशी पापं होतात आणि ती पापं आपण आपली मुलं म्हणून स्वीकारायची.
ती पापं आपण आपल्या घरात आणायची, लहानाची मोठी करायची, शिक्षण द्यायचं, त्यांना व्यवस्थित सगळं सांभाळायला लावायचं आणि नंतर त्यांना आपल्या प्रॉपर्टीत, आपल्या घरात भागीदारीसुद्धा द्यायची. नाही, जर एखाद्या बाईला मूल होत नाही आहे तर हा तिने तिचा दोष समजावा आणि ती वांज आहे हे कबूल करून गप्प बसावं असं मला तरी वाटतं. आता खरं तर हे सगळं वसवत्या नंदिनीला गृहीत धरून बोलत असते आणि हे सगळं ऐकून आता नंदिनीला वाईटसुद्धा वाटत असतं, पण तरीही नंदिनी गप्प बसते. तर त्यावेळी आता त्या ठिकाणी काव्या आणि रम्या पोहोचलेल्या असतात आणि आता काव्याने वसवत्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते सगळं ऐकून काव्याला खूप जास्त राग आलेला असतो. काव्य म्हणत असते, वसवत्या थांबा, काय बोलताय तुम्ही हे? आणि असं बोलताना काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? नाही, बरोबर आहे ना तुमचं, कुणाचं मूल आहे, काय नाही, खरंच आपल्याला काहीच माहीत नसतं. पण एक गोष्ट सांगाल मला, त्या निष्पाप निरागस जीवाचा काय दोष असतो? त्याला माहीत असतं त्याच्या आईवडिलांचं लग्न झालं आहे की नाही, त्याला माहीत असतं त्याचा बाप कोण आहे, त्याची आई कोण आहे, त्याला माहीत असतं तो जन्माला कुणाच्या पोटी आला, संगोपन कुणी केलं, नसतं ना माहीत. मग तरीही उगाचच दोष द्यायचा त्या बाळाला? सांगा ना. उद्या एक साधा सोपा विचार करा की देव ना करो पण आपल्या घरात असं काही घडत असेल की आपल्या घरात कोणाला मूल होत नसेल किंवा आपल्या घरातलं असं काही वाईट झालं तरी तुम्ही हेच बोलाल? सांगा ना, हेच तुमचं मत असेल का? माझ्या नंदिनी ताईला मूल होत नाही म्हणून तुम्ही नेहमी तिला घालून पडून बोलत असता, पण एकदा तुम्हाला सुद्धा मुलगी आहे ना, मग माझ्या ताईला तुमच्या मुलीच्या जागी ठेवून विचार करा ना. मनात आणा ना असा विचार की ती तुमची मुलगी आहे आणि मग बघा, आई म्हणून आपल्या मुलीला मूल होणार नाही ही भावना सहन होते का? आई म्हणून आपल्या मुलीला मातृत्व मिळणार नाही ही भावना सहन होते का? आणि माझ्या ताईचा प्रश्न राहिला तर तुम्हाला बाहेरचं दत्तक घेतलेलं मूल नको आहे ना, ते कोण आहे, कुठचं आहे, कसलं रक्त आहे, काय आहे हे तुम्हाला प्रश्न पडतात. पण घरातलं मूल तर दत्तक घेतलेलं चालेल ना? मी माझ्या नंदिनी ताईला माझं बाळ दत्तक देणार आहे. बोला, आता काय प्रश्न आहे का तुमचा ह्यावर? कारण काय आहे, माझं बाळ तर ह्या घरातलंच असणार आहे, त्याच्यामध्ये चांगलं रक्त असणार आहे, तुमच्याच सख्ख्या मोठ्या भाच्याचं, तुमच्याच सुनेचं, मग ते तर बाळ मी दत्तक दिलेलं चालेल ना? त्याबरोबर आता खरं तर वसवत्याचं तोंड पूर्णपणे काव्याने बंदच केलेलं असतं. त्यावर इकडे आता काव्या म्हणते, वसवत्या बोलताना एकदा नाही 10दा विचार करत जा आणि कुठल्याही बाळाला नाव नका ठेवत जाऊ, कारण बाळ हे बाळ असतं, त्याला आईवडील कोण आहेत हे माहीत नसतं, तो कुठल्या परिस्थितीत जन्माला आला आहे हेही त्याला माहीत नसतं. एवढं बोलून आता लगेचच काव्या ही पुढे एक शब्द बोलते, बाळ हे निष्पाप असतं. आणि मग आता पार्थ याला मात्र काव्याचं बोलणं आवडलेलं तर असतं पण पटलेलं नसतं, कारण काव्या हे जे काही बोललेली असते त्यामध्ये तिने एकदाही पार्थचं मत विचारलेलंच नसतं. तिने सरळ एवढ्या लोकांच्या समोर नंदिनीला बाळ देण्याचा शब्द दिलेला असतो, पण तिने पार्थला मात्र गृहीतच धरलेलं नसतं. काव्याला जे बाळ होणार आहे त्या बाळाचा बाबा पार्थ असणार आहे, त्यामुळे आपलं बाळ इतर कोणाला द्यायचं की आपणच त्याचं पालकत्व स्वीकारायचं हा निर्णय पार्थचा सुद्धा आहेच की जितका काव्याचा आहे तितकाच, असं पार्थला वाटत असतं. पण आता इतक्या लोकांसमोर पार्थला काव्याला काही बोलायचंही नसतं, त्यामुळे पार्थ काव्याला काहीही न बोलता तिकडनं थेट रूममध्ये येतो. रूममध्ये येऊन तो आरशासमोर उभं राहून म्हणत असतो, काव्य असं कसं बोलू शकतात की मी माझं बाळ नंदिनी ताईला देईन म्हणून? नाही, म्हणजे जेव्हा माझा सख्खा धाकटा भाऊ आहे आणि त्याला बाळ होत नाही आहे या गोष्टीचं सारासार जेवढं दुःख त्याला आहे तेवढंच दुःख मलाही आहे, पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की मी माझं मूल मी एक बाप असूनही असा विचार करू शकत नाही. मग काव्या आई होत असतानाही त्यांच्या मनात असा विचार कसा येतो, बाळ कुणातरी परक्या, नंदिनी परक्या नाही आहेत पण तरीही एका दुसऱ्या बाईला देईन असा विचार कसा? नाही, काव्यानी मला गृहीतच धरलेलं नाही आहे, काव्याला हे मूल नकोच आहे, म्हणून खरं तर काव्य हे सगळं करत आहे. जाऊ दे, आता ना मी काव्याबरोबर काहीही बोलायला जाणारच नाही आहे, कारण काव्याला मी बोललेलं काहीही टुकतं, मी बोललेलं काहीच त्यांना समजूनच घ्यायचं नसतं. असो, असा विचार करून आता पार्थ हा गप्प राहण्याचं ठरवतो. पार्थने आता काव्याबरोबर अबोला धरलेला असतो, कारण त्याला काव्याचा राग आलेला असतो. काव्या त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरीही पार्थ काव्याबरोबर बोलणं टाळतो. पार्थ काव्याला काही प्रश्नांची उत्तरं वगैरे फारशी देत नसतो. जर काव्याने काही महत्त्वाचा प्रश्न विचारला तर तेवढ्यापुरतं तेवढं हो किंवा नाही एवढ्या शब्दांमध्ये उत्तरं देत असतो. काव्याला कळत नसतं नेमकं पार्थच्या मनात सुरू काय, पण पार्थच्या मनात मात्र खूप मोठं वादळ उठलेलं असतं की का नको असेल काव्याला हे बाळ?
काय प्रॉब्लेम असेल काव्याला हे बाळ होऊ देण्यामागे. असेच 1-2 दिवस निघून जातात. काव्य आता खूप दिवस म्हणजे असं पार्थ आपल्याशी बोलत का नाही आहे हे नोटीस करू पाहत असते, पण तिला कळत नसतं. 2-3 दिवसानंतर शेवटी काव्याला राहवत नाही. काव्य पार्थला म्हणते, देशमुख काय चाललं आहे तुमचं? मी तुमच्याशी बोलण्याचा एवढा प्रयत्न करते, मी तुम्हाला काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगते, पण तुम्ही मात्र माझं काही ऐकतच नाही आहात. तुम्ही मात्र माझ्याशी काही बोलतच नाही आहात. तुम्ही तर असं वागताय जणू काही मी या घरामध्ये नाहीच आहे, मी या खोलीत नाही आहे. तुम्हाला माझा वावर दिसत नाही आहे की कळत नाही आहे? तुम्हाला माझी धडपड समजत नाही आहे का देशमुख? मी किती बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्याशी, तरीही असं का वागताय? पार्थ म्हणत असतो, काव्या, माझ्या बोलण्या न बोलण्याने काही फरक पडतो का तुम्हाला? त्यावर काव्या म्हणते, ऑफकोर्स पडतो. नवरा आहात तुम्ही माझा, तुमच्या बोलण्या न बोलण्याने फरक नाही पडणार मला, तर कोणाच्या बोलण्या न बोलण्याने पडणार आहे? त्याबरोबर पार्थ म्हणतो, मी तुमचा नवरा आहे, ही गोष्ट म्हणजे लक्षात आहे तर तुमच्या. काव्य म्हणते, काय चाललं आहे तुमचं? असं का कोड्यात बोलताय तुम्ही? तुम्हाला जे बोलायचं असेल ते प्लीज स्पष्ट बोलाल का? पार्थ म्हणतो, ठीक आहे, स्पष्ट बोलतो. आता तुम्हीच म्हणालात ना, मी नवरा आहे तुमचा, मग तुमच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचा मी बाबा आहे, ही गोष्टसुद्धा तुम्हाला मंजूर आहे ना? काव्य म्हणते, पार्थ काय बोलताय हे आणि काय प्रश्न विचारलायत हा? पार्थ म्हणतो, उत्तर द्या काव्या, तुमच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचा मी बाबा आहे ना? त्यावर काव्या म्हणते, हो अर्थात. त्यावर पार्थ म्हणतो, जितका आई म्हणून तुमचा आपल्या बाळावर हक्क आहे, तितकाच बाप म्हणून माझाही हक्क आहे ना? काव्या म्हणते, हो अर्थात पार्थ. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मग नंदिनीला एवढं मोठं वचन तुम्ही कसं दिलं? मी माझं बाळ ताई तुला देऊन टाकेन, हे एवढं मोठं शब्द तुम्ही बोललात. तुम्हाला एकदाही, अगदी एकदा, एका क्षणासाठी असं वाटलं नाही का की पार्थना काय वाटेल? या सगळ्यामध्ये त्यांचा काय विचार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय मत आहे? त्यांना हा निर्णय पटणार आहे का? त्यांना ही गोष्ट आवडणार आहे का? एकदाही नाही वाटलं तुम्हाला? त्यावर मग काव्या म्हणते, अहो पण पार्थ, या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरजच काय? नंदिनीताई आणि जीवा आपल्यासाठी कुठे वेगळे आहेत? अहो, आपण जितकी आपल्या बाळाची काळजी घेऊ तितकेच तर ते दोघंही घेतील ना. मग काय फरक पडतो? बाळ आपण सांभाळलं काय आणि त्यांनी सांभाळलं काय? पार्थ म्हणतो, फरक पडतो. फरक पडतो काव्या. फरक तुम्हाला पडत नाही आहे, कारण तुम्हाला हे मूल नको आहे, तुम्हाला त्याला जन्मच द्यायचा नाही आहे किंबहुना, म्हणून तुम्हाला फरक पडत नाही. पण बाप म्हणून मला माझं मूल मला बाबा न म्हणता माझ्या सख्ख्या धाकट्या भावाला बाबा म्हणेल, हे एक बाप म्हणून नाही सहन होणार मला. नाही, माझं जीवावर खूप जीव आहे, जीवाचाही माझ्यावर तितकाच जीव आहे, सगळं मान्य आहे मला, पण तरीही माझं बाळ आहे माझं. तुम्हाला कळत नाही आहे का काव्या? तुम्ही विचार करा ना, तुमचं मूल तुमच्यासमोर तुम्हाला आई न म्हणता तुमच्या धाकट्या बहिणीला आई म्हणेल. जेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतील तेव्हा त्याला तुमचा चेहरा न आठवता तुमच्या बहिणीचा चेहरा आठवेल. जेव्हा तो आनंदी असेल किंवा ती, काही होऊ शकतं आपल्याला, मुलगाच हवा असं काही अट्टहास नाही आहे माझा. जेव्हा आपलं बाळ आनंदी असेल तेव्हा ते तुम्हाला येऊन आई अशी हाक न मारता तुमच्या बहिणीला येऊन आई अशी हाक मारून तिच्या कुशीत शिरेल. हे सगळं चालेल तुम्हाला? त्याबरोबर मग आता काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम आहेत का तुमचे? पार्थ, अहो पण विचार करा ना, फरक पडतो कुठे? माझ्या ताईला आपल्या बाळाने बाबा अशी हाक मारल्याने काय प्रॉब्लेम होणार आहे? उलट मी माझ्या IASच्या परीक्षेच्या नादात, माझ्या अभ्यासाच्या नादात आपल्या बाळावरती फारसं लक्ष नाही देऊ शकणार. पण नंदिनीताई अजिबात एक क्षणही त्याला आपल्या नजरेपासून दूर नाही करणार. नंदिनीताई सतत अगदी आपण जन्म दिलेल्या मुलासारखी त्याची काळजी घेईल. जितकी मी त्याच्यासाठी अवेलेबल नसेल ना, त्याहून जास्त नंदिनीताई त्याच्यासाठी अवेलेबल असेल. ती त्याचं खाणं पिणं सगळं करेल. ऐकलंत ना आज नंदिनीताई काय म्हणत होती? नंदिनीताई म्हणाली की दत्तक घेतलेल्या मुलाला आपण इतका जीव लावला पाहिजे. मग जर बाहेरून दत्तक घेतलेल्या बाळाचा ती इतका विचार करेल, तर मग तिच्याच सख्ख्या बहिणीच्या बाळाची ती चांगली आई नाही का होऊ शकणार? पार्थ, हे बघा, तुम्ही ना खूप जास्त विचार करताय आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. पण जर तुम्ही सारासार योग्य पद्धतीने विचार केलात ना, तर तुम्हाला इतका त्रास नाही होणार. तुम्ही गोष्टी व्यवस्थित समजून घ्याल. मला असं वाटतं की तुम्ही एकदा जीवाचा आणि नंदिनीताईचा सुद्धा विचार करा. आपल्याला पुन्हा बाळ होऊ शकतं, पण त्यांना तर बाळ होणार नाही आहे. ह्या गोष्टीमुळे ते दोघं किती नाराज आहेत, किती नर्वस आहेत. जर आपल्या बाळामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर काय हरकत आहे? आणि तसंही कुठे आपल्याला आपलं बाळ कुणाला दुसऱ्याला द्यायचं आहे किंवा खूप कुठे आपल्यापासून दूर पाठवायचं आहे? इथे आपल्यासमोर आपल्या घरात असणारे आपलं बाळ
आपल्याला हवं तेव्हा आपण हक्काने जाऊन त्याला उचलून घेऊ शकतो, त्याचे लाड करू शकतो, त्याला खाऊ घालू शकतो, मायेने जवळ घेऊ शकतो, मिठीत घेऊ शकतो. हे पुरेसं नाही आहे का आईवडील म्हणून आपल्यासाठी? मुलाने आईवडील आहे असं म्हटलं तरच आपण आईवडील असं असतं का? त्याबरोबर मग पार्थचा राग निवळतो आणि मग पार्थ काव्याबरोबर व्यवस्थित वागू लागतो आणि जेवायलासुद्धा काव्याबरोबर जातो. तर दुसऱ्या बाजूला नंदिनीला सतत घालून पाडून बोलण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या गोष्टीमुळे वसुहत्या खूपच जास्त सुखावलेली असते. वसुहत्या विचार करत असते, एवढी वर्ष मी वाट बघत होते माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, पण आज ती नंदिनी आई होऊ शकत नाही आहे आणि या गोष्टीसाठी पदोपदी तिला हिणावून, तिला त्रास देताना, तिला छळताना, तिच्या डोळ्यातून पल्ली पल्ली अश्रू काढताना मला जो काही आनंद होतोय ना तो खूप म्हणजे खूप खास आहे. मला ना सतत अशी इच्छा होती की त्या नंदिनीला जन्माची अद्दल घडवायची, पण मला ते शक्य झालं नाही. पण आता रोज जे काही मी तिला हळूहळू थोडी तीळ मारून जन्माची अद्दल घडवते ना ती खूप मजेदारक आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी ही वसुहत्या जे काही बोललेली असते त्या गोष्टीचाच विचार करत बसलेली असते. इतक्यात तिकडे जीवा येतो आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मला माहिती आहे वसुहत्या जे काही बोलली आहे त्या सगळ्यामुळे तू खूप जास्त हर्ट झाली आहेस, दुखावली गेली आहेस, पण प्लीज तू वसुहत्याच्या बोलण्याचा, नंदिनी म्हणते मी वसुहत्याच्या बोलण्याचा विचार करतच नाही आहे जीवा, मी काव्य जे काही बोलली आहे ना त्या सगळ्याचा विचार करते. काव्याने किती विश्वासाने सांगितलं की ती मला तिचं बाळ दत्तक देणार आहे. तुम्हाला माहिती आहे जर काव्याने आपल्याला तिचं बाळ दत्तक दिलं ना तर आपल्यावरची जबाबदारी आणखीन जास्त वाढणार आहे. काव्याचंच नाही, अगदी कोणाचंही बाळ, आपण अनाथ आश्रमातलं बाळ जरी घरी दत्तक आणलं ना आणि त्याच्यातून जरी आपण आपले आईवडील होण्याची हौस भागवत असलो ना तरी आपण त्यालासुद्धा आपली मुलगी म्हणून किंवा आपला मुलगा म्हणून सगळे हक्क द्यायचे. आपण जितकं आपल्या जन्म दिलेल्या बाळाचे लाड करणार ना आपण तितकेच लाड त्याचंही करायचे. म्हणजे अगदी आपण बघितलेली सगळी स्वप्न आपण त्या बाळामध्ये पूर्ण करायची. मग ते बाळ अगदी काव्याचं असो किंवा अनाथ आश्रमांमधलं आपण कुणाचं तरी इतराचं बाळ आणलेलं असो, आपण त्याच्यासाठी सगळं करायचं. जी स्वप्न आपण आपल्या बाळासाठी पाहिली होती ना ती सगळी, कारण ते बाळ आपलंच तर असणार आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणालेली असलेली त्याला क्रिकेटची बॅट घेऊन देण्यापासून ते तिच्या पायात घुंगरू बांधण्यापर्यंत सगळं करायचं हा आपण. त्यावर जीवासुद्धा म्हणतो हो नक्की, प्रॉमिस. आपण बाळ कुणाचंही दत्तक घेतलं तरी जीव मात्र आपण त्याला खूप लावायचा. आपली इच्छा, आपली हौस पूर्ण करताना आपण त्याला त्याचे सख्खे आईबाबाच आहोत असंच वाटलं पाहिजे. आपण त्याला कधी कळूच द्यायचं नाही की आपण त्याला जन्म दिलेला नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. नंदिनी आणि जीवाचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.